आता बातमी विधान परिषदेसंदर्भातली। येत्या 12 मे रोजी विधान परिषदेतल्या 10 जागांसाठी मतदान पार पडतंय। 9 आमदार निवृत्त होत आहेत, तर प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे विधान परिषदेतल्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे। प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यावर विधान परिषद आमदारकीचाही राजीनामा दिला होता। त्यामुळे रिक्त होणाऱ्या 10 जागांपैकी एक जागा संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या पदरात पडेल, तर 9 जागा महायुतीला मिळणार आहेत। यातील मोवियाकडे सध्या 3 जागा असून यामध्ये उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे। त्यामुळे मोविया आता पदरी पडणाऱ्या एकमेव जागेवर नेमकं कोणाला पाठवणार पाहणं महत्त्वाचं आहे। उद्धवजी त्या ठिकाणी जर स्वतः जात असतील तर जरूर त्यांच्या जाण्याच्या अनुषंगानं काँग्रेस पक्ष हा सहानुभूतीपूर्वक विचार करेल। 9+1 जी जागा आहे ती जागा काँग्रेस पक्षाची होती। त्यांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांच्या पत्नीला हे विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता आणि त्यांना भारतीय जनता पक्षाने फोडून त्यांना राजीनामा द्यायला लावला। आता ती जागा जी आहे ती काँग्रेसची आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।